brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटावर आता मार्कर पेनऐवजी पुन्हा पारंपरिक निळी शाई लावली जाते. महापालिका निवडणुकांमध्ये मार्करने लावलेली निशाणी पुसली जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर आयोगाने ही खबरदारी घेतली आहे. महापालिका निवडणुकांच्या वेळी अनेक ठिकाणी मतदारांनी बोटावरील शाई सहज पुसली जात असल्याचे सोशल मीडियावर दाखवले होते. त्यामुळे दुहेरी मतदानाची शक्यता निर्माण होऊ शकते अशी भीती राजकीय पक्षांनी व्यक्त केली होती. राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी निवडणूक आयोगावर टीका केली होती. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने मार्कर पेनचा वापर थांबवण्याचा निर्णय घेत स्पष्ट केलं होतं की आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये मतदारांच्या बोटावर शाईच लावली जाईल. ही शाई म्हैसूर येथील म्हैसूर पेंट्स अँड व्हर्निश लिमिटेड या कंपनीकडून मागवण्यात आली आहे. हीच शाई लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी केंद्र निवडणूक आयोगाकडून अनेक वर्षांपासून वापरली जात होती. महापालिका निवडणुकीत मार्कर पेनच्या वापरावरून वादंग उठल्यानंतर आता पुन्हा पारंपरिक शाई वापरली जाते. मुंबई तक ब्युरो रिपोर्ट.